श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी म्हणजे हजारो भाविक भक्त येतात। या ठिकाणी हे जे मंदिर आहे म्हणजे हेमाडपंथी मंदिर आहे। असं म्हणतात की इसवी सन 1200 मध्ये हेमांद्री नावाचे जे काही आर्किटेक्चर होते त्या आर्किटेक्चरनं हे मंदिर बांधलेलं आहे। म्हणजे इसवी सन 1200च्या नंतर किंवा 1200 मध्ये म्हणजे या मंदिराची जे काही केव्हा बांधली इसवी सन नाही, हजारो वर्षाच्या पूर्वी हे मंदिर आहे आणि जागृत देवस्थान आहे। या ठिकाणी जर कोणी मनोभावे खरोखरच जर या ठिकाणी अंतकरणातून जर सेवा केली तर निश्चितच महादेव या ठिकाणी भोलेशंकर तुमचं कार्य यशस्वी करू। तसेच हे जे भजनी मंडळ आहे हनुमान भजनी मंडळ दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी सेवा देतात। हजारो भाविक भक्ती या ठिकाणी येतात। त्याचप्रमाणे या मंडळामार्फत जे काही या ठिकाणी भागवत सप्ताह चालतो, मला वाटतं 29-30 वर्ष झाले तर भागवत सप्ताह या ठिकाणी चालतो आणि मला वाटतं यवतमाळ जिल्ह्यामधून सर्वात मोठा हा भागवत सप्ताह या ठिकाणी चालतो आणि हजारो भाविक भक्त त्यामध्ये येतात आणि संपूर्ण उद्बोधन प्रबोधन मार्गदर्शन म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचे महाराज येऊन या ठिकाणी करत असतात। आणि अशा प्रकारचं हे आमचं फुलसावंगी वासियांचं हे एक प्रकारचं दैवत आहे, आराध्य दैवत आहे आणि सर्व या ठिकाणचे सर्व जाती धर्माचे पंथाचे धर्माचे लोक या ठिकाणी आम्हाला ती संपूर्ण सहकार्य करतात। मंडळ सहकार्य करते आणि जीव तोडून ज्याला म्हणतो आपण अंतकरणापासून या ठिकाणी म्हणजे संपूर्ण देणगी रूपानं शारीरिक रूपानं आर्थिक रूपानं या ठिकाणी। नमस्कार, 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।